आपल्या सर्वांना माहीतच आहे की काळभैरव हा भगवान शंकराचाच एक अवतार आहे. तर या अगोदर मी एक काळभैरवाच्या अवतारावर व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा सेकंड व्हिडिओ आहे. यामध्ये मी तुम्हाला काळभैरवाच्या अवताराचे म्हणजे अजून काही माध्यम सांगणार आहे आणि त्यानंतर काळभैरवाची पूजा केल्यानंतर, उपासना केल्यानंतर कशी करायची आणि ती केल्यानंतर काय फायदे होणार आहे. श्री काळभैरव हे 11 भैरवांचे अधिपती आहेत. श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे. काळ वेळेच्या अधीन नियती आहे. ही सर्व सद्गुरूच्या अधीन आहेत आणि श्री काळभैरव सद्गुरूंचा दास आहे. जगन्नियत्या भगवान शिवाची ती प्रलयकारी उजवी बाजू. त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडांनी लपवून ठेवले. हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे, ज्याची काया सर्वात मोठी आहे, जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे, असा हा श्यामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करून कार्यारंभ करतात. काळभैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष, नजरदोष, ग्रहबाधा, शत्रुबाधा, भूतप्रेत, पिशाच्यबाधा, करणी, भानामती तसेच इंद्र, कली, माया निर्मित संकट मालिकांपासून मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत. तो रुद्रच असल्याने आदिपुरुष म्हणता येईल. त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य पिशाच्य शक्तीवर एक हुकुमी सत्ता मिळवून देते. पण दासाची ही पात्रता तशीच असावी लागते. हे दैवत विधिलिखितही अडवतं. श्री काळभैरव शैतानी शक्तींना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे. हे विवेकशील संयमी आहे आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता. तिथे व्याभिचार, लबाडी आणि खोटेपणास थाराच नाही. अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे. मृत्यूपेक्षाही भयानक आहे. उलट सद्गुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहे. ते घरासाठी वात्सुपुरुषापासून ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवू शकतात. गोस्वामी तुलसीदास यांनी देखील भैरव यातना भोगल्या आहेत. त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो. मनात भय राहत नाही. आंतरिक विचारात बळ येते. जीवनाचा दृष्टिकोन विशाल होतो. शैतानी शक्तींपासून आत्मरक्षा होते. अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतून मनुष्य दूर जातो. आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते. कठीण कार्य सहज पूर्ण होतात. आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते. काली मातेची साधना योग साध्य होतो. सद्गुरू हे कामधेनू आहेत. श्री काळभैरव तत्व सद्गुरू अधीन असल्याने सद्गुरू प्रणित सूक्ष्म हस्तपादुका माळेने दशभैरवांची जपसाधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते. पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही. श्री काळभैरव यांनी मृत्यू, देवराज इंद्र, ब्रह्मदेव, नृसिंहदेव आणि भगवान विष्णू यांचे देखील गर्वहरण केले होते. लोकांनाच काय तर साधू योगीजनांना देखील त्यांचा अभ्यास होऊ शकला नाही. श्री काळभैरव हे मोक्षप्राप्तीसाठीचे श्री दत्त अधिष्ठान हृदयात तयार करतात. श्री काळभैरव स्वाधिष्ठानाला वळसा घालून सद्गुरूकडे आणि त्या योगे दत्त महाराजांकडे जाण्याचा मार्ग नाही. हा मार्ग अत्यंत कठीण, जिगर असेल तरच मार्गक्रमण शक्य आहे. शनी हा काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे. श्री काळभैरव देवांची रामदास स्वामी यांनी आरती लिहिलेली आहे, पण आता ती शोधूनही सापडत नाही. श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे. म्हणूनच प्रामाणिक आणि पारदर्शी राहावे. श्री काळभैरव दैवत सूक्ष्म देहातील वासनेची कर्म नष्ट करतात. काळभैरवांना क्षेत्रपाल असेही म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर आणि पाल म्हणजे पालन करणारा. तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातूनही सोडवितो. ओम काळभैरवाय नमः हा देवाचा जपमंत्र आहे. जपासाठी रुद्राक्ष माळा वापरतात. स्फटिक माळही चालते. महिला देखील हा जप करू शकतात. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेदच राहत नाही. भैरव प्रहर हा रात्री 12 ते पहाटे 3 असा आहे. या प्रहरात भैरव साधना केल्यास ती अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते. तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक क्षुद्र शक्ती विविध रूप आणि स्वरूपाद्वारे साधकाला भटकावं उत्पन्न करतात. हे अतिशय भयानक मायाजाळ आहे. त्यातून सहज योग्य मार्ग तद्रूप शक्ती कधीही सापडू देत नाही. याला आंतरिक चकवा असेही म्हणतात.
या चक्रव्यूहापासून साधकाला काळभैरव दूर ठेवतात. काळभैरवाची सेवा केल्यास मृत्यूनंतर पिशाच्य योनी कशी मिळेल? त्यांची सेवा हा मृत्यूवर विजय प्राप्तीची सुवर्ण संधी आहे. पंचमहाभूतापलीकडे शिवतत्व आहे. साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्त कृपेने तिथे घेऊन जातात. रामकृष्ण हरी.